आणि आता एक नजर टाकणार आहोत जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। नाताळच्या सुट्ट्यांमुळे समुद्र किनारे गजबजले। अलिबाग, मुरुड, दिवे आगार समुद्र किनारी पर्यटक दाखल। तुळजाभवानी मंदिर संस्थानचा अजब निर्णय, फरार महंत चिलोजी बुवा यांचा शासकीय समितीमध्ये समावेश। तुळजाभवानी आणि पुरातन दागिने तसंच अलंकार चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात चिलोजी बुवा फरार, पोलीस चिलोजी बुवाच्या मागावर। जळगावमध्ये तुरीच्या पिकावरती कीटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव, रोगामुळे तुरीच्या पिकाची फुलगळती तर तुरीचंही मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यामध्ये ऊसाच्या फडात आढळलेल्या मानवी सांगाड्यावरून लागला खुनाचा शोध, महिलेसह 2 आरोपींना अटक। रत्नागिरीच्या खेडमध्ये लंपी आजार असलेले 5 मोकाट गुरं नगर परिषदेच्या ताब्यात। या संदर्भात मनसेकडनं तक्रार दाखल झाल्यानंतर नगर परिषदेकडनं गुन्हा दाखल। रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती गेल्या वर्षभरात प्रशासकीय कारभार, परिणामी जिल्हा परिषदेची तब्बल 7.25 कोटींची बचत, पदाधिकाऱ्यांवरती होणाऱ्या खर्चामध्ये केली बचत। बुलढाणा, लोणार या तालुक्यासह 73 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश सवलती लागू। दुष्काळ घोषित झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुण्याच्या जेजुरी नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नागरिक संतप्त। गेल्या 4 वर्षांपासून काही भागात कोणत्याही सुविधा न देता घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल होत असल्याचा नागरिकांचा आरोप। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सेवा सदन हेल्थ रुग्णालय आणि निरामय यांच्याकडनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन। 150 ते 200 ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य शिबिराचा घेतला लाभ।